हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण आहे ना बिना तुपाचे अगदी खुसखुशीत आणि छान आणि अजिबात ऑइली न होणारे मस्त असे रिफाइंड ऑइलमध्ये आपण खुसखुशीत छान आणि शंकरपाळे बनवणार आहोत। दिवाळी म्हटले की शंकरपाळे हे पहिलंच आपला फराळाचा पदार्थ असतो। तर कसे बनवायचे ते बघूया। प्रमाण अगदी व्यवस्थित आणि प्रमाणबद्ध तयार केलेले आहे। तर मी मैदा जो घेतला होता तो 300 ग्रॅम घेतला, साखर घेतली 90 ग्रॅम आणि बघू शकता आता साखर 90 ग्रॅम घेतली। मी पाणी थोडंच घेतलेलं आहे, अगदी अर्धी वाटी सुद्धा पाणी घेतलेलं नाही, पाणी अगदी कमी घ्यायचं। साखरपेक्षा पाणी कमी घ्यायचं। तूप सुद्धा तुम्ही बघू शकता, तूप मी 75 ग्रॅम घेतलेले, तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून दिलेले प्रमाण सुद्धा। तर अशा पद्धतीने आपण आता हे थंड करून घेणार आहोत। आता मैदा मी 300 ग्रॅम मैदा घेतला होता, तो छान पद्धतीने आता याच्यात मिक्स करून घेते, कारण मी आधी 250 ग्रॅम घेतला होता, मला अजून थोडं मैदा लागला म्हणून मी 50 ग्रॅम एक्स्ट्रा वाढवला। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं। आता व्यवस्थित एकाच आपल्याला भांडे न भरता मी त्याच पॅनमध्ये कोमट असतानाच पीठ ॲड केलं, अगदी झटपट आणि हात न भरता, अगदी छान भांडे न भरता। बघू शकता मी वरून अजून थोडासा मैदा ॲड केला, म्हणजे आपला 300 ग्रॅम मैदा आपल्याला लागला या मेजरमेंटसाठी। तर 90 ग्रॅम साखर, 75 ग्रॅम तेल घेतलेले, रिफाइंड ऑइल घेतलेले, आपण तुपाचा अजिबात वापर नाही केलेला आहे। अगदी छान खुसखुशीत होतात। आता छान असा गोळा मळून घ्यायचा, चपातींचा जसा गोळा मळतो अगदी तसा नाही मळायचा, अगदी नॉर्मल पद्धतीनेच मळायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने मी आता एका वाटीत घालून आणि झाकून देते, छान 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवते, म्हणजे त्याच्यात आपण मुरून जाईल, छान असा गोळा तयार होईल। तर आता मुरून झालेला आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर मी 3 गोळे, या एका भागाचे 3 गोळे करून घेते चपातींचा, असे बॉल तयार करून घ्यायचेत आणि अगदी छान आणि अगदी झटपट तयार होतात। आता लाटून घेऊया, याला काही तेल तूप लावायची आवश्यकता नसते, अजिबात लटकत नाही, छान आणि झटपट होतात। बघू शकता मी आता पोळीला जशी लाटतो ना तशाच प्रकारे छान अशी पोळी लाटून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की अगदी वर्षाचा सण असतो आणि आपले रेसिपी छान आली पाहिजे, आपले शंकरपाळे छान आले तर आपल्याला सुद्धा आनंद होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही स्किप न करता बघितले तर तुमचे सुद्धा शंकरपाळे अगदी छान होतील, तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल। तर बघू शकता मी अशी फोड करून घेतली, दोघी साईडवरनं छान वाळून घेतला, अशा पद्धतीने वाळून घ्यायचेत। आणि बघू शकता मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते। आणि आता आपण याच्यावरती परत लाटण्याने लाटून घ्यायचेत, म्हणजे आपले छान असे लेअर पडतात आणि अजिबात आतमध्ये कच्चे सुद्धा राहत नाही। छान मी आता वरून सुद्धा लाटून घेतलं, अगदी जाडही नाही, खूपही जाड नाही आहे, आणि आपल्याला जास्त मोठे पण नको आहेत आणि जास्त बारीक पण नको आहेत, अगदी मीडियम साईजने। बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवले, पोळीपेक्षा जाड, भाकरीसारखी जाड मी चपाती ठेवलेली आहे। आता मी छान असं चाकूच्या साह्याने कापून घेते, कटरच्या साह्याने सहसा कापू नका, छान पद्धतीने फुगत नाही। तर अशा पद्धतीने मी छान आता शंकरपाळे कापून दाखवते, अजिबात हाताला आणि कोळपाटाला सुद्धा लटकलेले नाही, मस्त असं आपलं मेजरमेंट जे आपण साहित्य घेतले ते अगदी छान झालेले आहेत। तर बघू शकता मस्त अगदी मोकळे आणि बघू शकता मस्त आता शंकरपाळे मी छोट्या साईजमध्येच कापून घेतलेत। आता आपण एक एक मोकळे करून घेणार आहोत, ताटात ठेवून घेणार आहोत बाकीचे करेपर्यंत। तर आता आपले बाकीचे करून झालेले आहेत। आपण एक पॅन घेतला, छान तेल टाकून घेतलं। आता पहिली स्टीप जी आहे ना, तर ती काय करायचं माहिती, एक शंकरपाळा टाकून बघायचा, खाली छान असे बुडबुडे यायला सुरुवात झाली का तर आपण समजून घ्यायचं आपलं तेल अगदी आपल्याला जसं पाहिजे तसं झालेले। अगदी 1 मिनिटासाठी गॅस फुल करायचा आणि गॅस परत आपण कमी करून घ्यायचा आहे, लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, अगदी ब्राऊन होईपर्यंत कमीच ठेवायचा, छान असे होईपर्यंत, आतपर्यंत आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। बघू शकता शंकरपाळ्यांचा कलर सुद्धा छान झालेला आहे आणि शंकरपाळे सुद्धा छान तयार झालेले आहेत, कलर सुद्धा आपण छान पद्धतीने तळून घेतलेले आहे। अशा पद्धतीने टाकल्यानंतर 1 मिनिटानंतरच आपण
झाऱ्याच्या साह्याने हलवायचे, लगेच हलवायचे नाहीत. बघू शकता मी 2 बोटाच्या साह्याने तुम्हाला छान असं मोडून दाखवला. किती छान असा चुरा झालेला आहे, म्हणजे किती छान